मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे मार्च महिन्यातला दुसरा गुरुवार. तर चला मस्तपैकी आता पूजा वगैरे मांडून घेऊ. तर चला मी आता पूजा मांडती मस्तपैकी. चला मित्रांनो, आत्ताच मस्त झाडझूड वगैरे आवरली माझी. तर चला आता मस्तपैकी दिवा वगैरे लावून घेते आणि स्वयंपाकाला लागते. आता यांचा यायचा टाईम झाला आहे, तर हे पण येतील. तोपर्यंत पटकन कामाला बिलगून जावा, नाहीतर काही खरं नाही. तर चला पटकन स्वयंपाकाला लागते. आज उपवास म्हटलं काय वरण भात पोळ्या आणि पप्पांनी भाजीपाला काही आणलं तर, नाही तर मग पापड चटणी. तर चला पटकन स्वयंपाक बनवून घेते. आली वाटतं गाडी, मला आवाज येतोय. म्हटले होते ना खिडकीतून दिसतं की नाही माहीत, मी जाळी ओढली तर ते आले. तर चला मी गपचूप दाखवते, नाही तर मला म्हणशील बिलाली व्हिडिओ काढाय. मित्रांनो, आमचा अचानक गॅस संपला होता, त्यामुळे आज काही स्वयंपाक करताना व्हिडिओ घेतला नाही. तर आज पहिल्यांदा मी चुलीवरती पोळ्या केल्या. म्हणजे मी तिकडं पण कधी चुलीवर पोळ्या केल्या नाही आहे, कारण की मला पोळीच भाजता येत नव्हती चुलीवरती. तर भाजी करायची कधी कधी, पण पोळी ही मला भाजताच येत नव्हती. पण आज काय सांगणार, अशी वेळ माझ्यावर आली, प्रमाणच नाही. पण भाजले मी मस्त, पोळ्या पण बनवल्या आणि मस्तपैकी चुलीवरती पापड भाजले. कारण गॅसवरती कसे पापड भाजा तरी चव येत नाही. आज मस्तपैकी चुलीवरची पापड चटणी खायला भेटणार आहे. तर चला आजचे हाल विचारूच नका. पण व्हिडिओ काही घेतला नाही, कारण की मी एकटीच असल्यामुळं. तर मस्तपैकी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे, तर नक्की बघा. एक खरंच म्हणजे तुम्ही म्हणाल का चुलीवरती प्रत्येकजण करतं, पण मी म्हणजे पोळी ही पहिल्यांदा केली चुलीवरती. मी एकदा केली होती, तर मामा आमच्या घरी नांगरायला येणार होते माझे. तर मी 2 पोळ्या गाईला घालून दिल्या होत्या, मम्मी घरी नव्हती. तर तिथून आल्यावर मम्मीने पोळ्या बनवल्या होत्या, पण मला चुलीवरती पोळ्या जमल्या नव्हत्या. आज खरंच मी पहिल्यांदा हा करते, पण खरंच मी आज पहिल्यांदा चुलीवरती पोळ्या बनवल्या. माझ्यासाठी किती आश्चर्याची गोष्ट आहे. हेच. तर चला मस्त नैवेद्य वगैरे दाखवून घेतलाय. तर मला आता जेवण करायचंय. तर चला मस्तपैकी आता जेवण करतो, भेटते तुम्हाला मी परत. मला अजून भांडे वगैरे सगळं बाकी माझं, कारण की दररोज कसं गॅसवरच्या नियोजनावरती माझ्या डोळ्यातून पाणी येतं ना, त्याच्यामुळे त्यांना मजा वाटते. कारण मला धूर लागला की माझे डोळे लवकर लागत पण नाही, आणि पाणी येतं माझ्या डोळ्यातून जास्त, त्याच्यामुळे मला हसताय. पण जाऊ द्या, माणूस प्रत्येक गोष्ट वेळ पडल्यावर माणूस कोणताही प्रसंगाला सामोरं जातं. तर चला मित्रांनो, मस्तपैकी जेवण पण झालंय. मस्तपैकी भांडे वगैरे पण घासून झाले, किचन पण साफ करून झालाय माझा. तर चला आता इकडे ना, आज एक काम करा ना, तांदळाची पापडी काढा ना डब्यातून. काढा नाही डब्यातून, तिकडून तांदळाच्या डब्यात आहे. आम्ही कधी चुलच पेटवती नाही, मला चुलीवरती भाजलेली तांदळाची पापडी आवडती. तर चला
हा नाही हाय महापुरती एकच काढावं काय महापुरती एकच काढावं कुठे सापणी हाय. मस्तपैकी तर एक पापडी भाजते 2 भाजते तर भाजल्या तर 2 पापड्या भाजते म्हणजे खाऊन झोपून घेते कारण की जेवण पण झालंय भांडे पण. तर चला मस्त पापड्या वगैरे पण भाजून आले मस्त खाऊन पिऊन झालंय. तर चला आता मस्त झोपून घेते कारण की आता सकाळी लवकर उठावं लागेल गॅस संपेल म्हटल्यावर त्यामुळं आता लवकर झोपते. तर चला पटकन झोपून घेऊया. त्यांचं झालं मोबाईल बघायचं का कारण इकडं नाही तळ्याला चोरी झाली आहे मोतोबा महाराजांची ते बघताय. तर चला आपण घेऊ झोपून. तर चला भेटू उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या